गुलाब एक आकर्षक फूल असून अगदी सहजासहजी कोणीही त्याकडे आकर्षित होतं. वेगवेगळे समारंभ, लग्नकार्य अशा विविध प्रसंगी गुलाबाचा वापर केला जातो. तसेच गुलाबापासून विविध खाद्यपदार्थही तयार केले जातात. त्यामुळं गुलाब हे एक सर्वगुण संपन्न फूल आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. जेवढ्या प्रमाणामध्ये गुलाबाचा वापर होतो तेवढ्या प्रमाणामध्ये त्याची लागवड पण झाली पाहिजे. तर पाहूया या गुलाब लागवडीविषयी सविस्तर माहिती. पंडित शिकारे हे 2004 सालापासून गुलाब लागवड करत असून ते स्वतः कृषी पदवीधर आहेत. कृषी पदवीधर असल्यामुळे शेतीमध्ये त्यांना विशेष रस आहे आणि ही शेतीची आवड जपण्यासाठी ते गुलाब शेतीत काम करत आहेत. सध्या त्यांचा स्वतःचा 8 एकराचा गुलाब फार्म आहे. त्यांच्या या गुलाब व्यवसायाची वार्षिक उलाढाल कमीत कमी 2 कोटी किंवा जास्तीत जास्त 2.5 कोटी रुपयापर्यंत आहे असं ते सांगतात. ते गुलाब लागवडीतील विशेष तज्ज्ञ असल्यामुळे केवळ गुलाबावर काम करत असतात. गुलाब तसं नाजूक फूल असल्यामुळे याची वाहतूक करण्यासाठी त्यांनी खास गुलाबाच्या वाहतुकीसाठी एअर कंडिशन व्हॅन तयार केल्या. याच्या माध्यमातून मुंबई आणि पुण्यासारख्या ठिकाणी अगदी ताजी फुलं पोहोचवली जातात. यांच्या फुलांची गुणवत्ता टिकवण्यासाठी गुलाबाची फुले 2 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये गोल्ड चेनमध्ये ठेवली जातात. पंडित शिकारे यांच्या फार्मवरती सुमारे 10 ते 12 प्रकारच्या गुलाबाच्या व्हरायटी आहेत. यामध्ये सर्वात आकर्षक व्हरायटी म्हटल्या तर टॉप सिक्रेट, येवलांचे आणि रिवायवल या फार्मवरील टॉप प्रजाती आहेत. यांच्या फुलांची विक्री ही स्थानिक बाजारपेठा त्याचबरोबर जास्त प्रमाणात मुंबई या ठिकाणी असते. तसेच काही प्रमाणामध्ये भोपाळ, चंदीगड आणि दिल्लीलाही गुलाब पाठवले जातात. क्वचित प्रसंगी ख्रिसमस आणि व्हॅलेंटाईन डे सारख्या विशेष दिवशी ते युरोपमध्येही या फुलांची निर्यात करतात. तर शेतकरी बंधूंनो, तुम्हाला पंडित शिकारे यांचा हा गुलाब फार्म कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा.